शरद पवार आज मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांशी संवाद साधणार। बॅलेटवरती मतदानासाठी आंदोलन करणारं मार्कडवाडी हे पहिलेच गाव। पवारांसोबत माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरही असतील। मतदानाची आकडेवारी देत शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल। शिंदे अजित पवारांच्या पक्षाला कमी मतं मिळूनही जास्त आमदार कसे? छोट्या राज्यात विरोधक तर मोठ्या राज्यात भाजपचा विजय कसा होतो? शरद पवारांचे सवाल। पवारांच्या आरोपाला फडणवीसांचं प्रत्युत्तर। लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचा दाखला दिला। शरद पवार ज्येष्ठ नेते, किमान त्यांनी तरी जनतेची दिशाभूल करू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। देवेंद्र फडणवीसांशी व्यक्तिगत दुश्मनी नव्हती, विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध होता, मात्र आमचे आपापसातले संबंध चांगले। एकनाथ खडसेंचं वक्तव्य। विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। काल ईव्हीएमचा निषेध करत शपथ न घेता विरोधकांनी सभात्याग केलेला। महाविकास आघाडीचे आमदार आज शपथबद्ध होतील। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर अर्ज भरणार। विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना दुसऱ्यांदा संधी मिळणार, सूत्रांची माहिती। विधानसभा अध्यक्षपदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन। विधानसभा अध्यक्षपदाबाबत राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेत महायुतीचे सभागृह नेते होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। सरकारमध्ये शिंदेंचं स्थान दुसऱ्या क्रमांकाचं निश्चित झाल्याची चर्चा। सपा नेते अबू आझमींचा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत न राहण्याची अबू आझमींची भूमिका। अबू आझमी रागात बोलले असतील, महाविकास आघाडीचे वरिष्ठ चर्चा करून मार्ग काढतील, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। सपा इंडिया आघाडीचा घटक पक्ष, महाविकास आघाडीतली त्यांनी सिटिंग जागा मागितल्या, त्या आम्ही त्यांना दिल्या। आता अबू आझमी यांना सोबत नसेल राहायचं तर जबरदस्ती करू शकत नाही, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या सदा सरवणकरांचा पराभव करायचाच होता, तो केला। आता हिशोब चुकता झाला, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांचं वक्तव्य। इंडिया आघाडीमध्ये बिघाडीचे सूर, इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी तयार असल्याचं ममता बॅनर्जींचं वक्तव्य। ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त केली। ममता बॅनर्जींमध्ये इंडियाचं नेतृत्व करण्याची क्षमता, ममता बॅनर्जींनी घेतलेली भूमिका आक्रमक, शरद पवारांची प्रतिक्रिया। ममता बॅनर्जी या भाजपच्या एजंट, काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांची ममता बॅनर्जींवर इंडिया आघाडीच्या नेतृत्वाच्या वक्तव्यावरून टीका। राज्यामध्ये शाळा कॉलेज चांगली, आरोग्य व्यवस्था नसताना राज्यातले नेते मजा करण्यात व्यस्त, अंजली दमानी यांची टीका। सब साथ साथ लुटेंगे हाच यांचा नारा असल्याचाही टोला लगावला। धुळ्यामध्ये उद्या ठाकरे गटाच्या अनिल गोटेंच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात मशाल मोर्चाचं आयोजन। हा कौल जनतेचा कौल नसून राक्षसी बहुमत, अनिल गोटेंची टीका। कोकण रेल्वे मार्गावरती आज करमळी वेर्णा स्थानकांदरम्यान ब्लॉकमुळे प्रामुख्यानं चंदीगड तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस, नागपूर मडगाव एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल। आज मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील। आज हार्बर रेल्वे मार्गावरती सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटीहून वाशी बेलापूर पनवेल करता सुटणारी सेवा आणि सीएसएमटीहून वांद्रे गोरेगाव साठीची सेवा रद्द। नाताळसाठी कोकणात रेल्वेच्या विशेष गाड्या अहमदाबाद ते थिविम आणि थिविम ते अहमदाबाद दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी विशेष द्विसाप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय। विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्रवासाच्या काही तास आधी तिकीट खरेदी केल्यास ते तिकीट नियमित दरातच मिळणार। फ्लाईटच्या 24 तास आधी तिकिटाचे दर वाढवण्याचे किंवा कमी करण्याचे अधिकार एअरलाइन्सकडून काढले। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीच्या ताफ्यामध्ये 3 वर्षात 65 नवीन विमानं दाखल होणार। विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्यानं निर्णय। मालदीवसाठी एअर इंडियाकडून मुंबई आणि दिल्लीतून दररोज थेट विमान सेवा। मुंबईतून रोज सकाळी 9:30 वाजता माले शहरासाठी उड्डाण करणार। मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पेट परीक्षेचा निकाल जाहीर। परीक्षेला उपस्थित 3794 विद्यार्थ्यांपैकी 2008 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण। वसई विरार महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित 12व्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला आज पहाटेपासून सुरुवात। ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिकनं झेंडा दाखवून स्पर्धेचं उद्घाटन केलं।
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील MMRDA मैदानावर गो फ्लो रन मॅरेथॉनचं आयोजन. अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आता AI कॅमेऱ्याद्वारे नजर असेल. तब्बल 52 ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेत. या माध्यमातून अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांवरती कारवाई करणं शक्य होणार आहे. नागपूरची संत्री विमानानं पहिल्यांदा विदेशात पाठवण्यात आली आहेत. निर्यातदाराला पायाभूत सुविधांसाठी मदत केल्यानं संत्री शेतातून विदेश बाजारात पोहोचल्याचं नितीन गडकरींचं वक्तव्य. नाशिकमध्ये पुन्हा थंडीची चाहूल. गेले 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरणासह नाशिकमध्ये पावसानंही हजेरी लावली होती. पेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग भागात अवकाळी पावसाची हजेरी. आंबा, काजू पिकावर परिणाम. शेतकरी चिंतेत. दरवाढीच्या प्रतीक्षेत 2 वर्ष साठवून ठेवलेला कापूस शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. कापसाचे दर वाढण्याऐवजी कमी झाल्यानं शेतकऱ्यांना फटका. सध्या कापसाला प्रति क्विंटल 6,500 ते 7,000 रुपयांचा भाव. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये आवक घटल्यानं कांदा 80 रुपये किलोवर. परदेशात निर्यात होत असल्यानं कांद्याचे भाव चढेच राहणार असल्याचा अंदाज. अहिल्यानगरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा. गावरान कांद्याला 4,200 ते 5,000 रुपये प्रति क्विंटल, तर लाल कांद्याला 3,200 ते 4,600 एवढा भाव. रायगडमध्ये आंबा उत्पादकांची मशागतीची कामं पूर्ण, मात्र खराब हवामानामुळे बागायतदारांच्या चिंतेत वाढ. यंदा हापूस उशिरा बाजारात येण्याची शक्यता. 11 वर्षांच्या चिमुकल्यानं इतिहास रचला. मयंक म्हात्रेनं एलिफंटा ते करंजा अंतर 5 तास 29 मिनिटात पोहून पूर्ण केलं. नवा विक्रम नोंदवल्यानं मयंकवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मालेगावमध्ये 43 ठिकाणी 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. सीसीटीव्हीद्वारे 24 तास नजर ठेवली जाणार. गुन्हेगार आणि बेशिस्त वाहन चालकांना चाप बसणार. महाराष्ट्रातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. साताऱ्यातील 2, नाशिक, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा समावेश. लातूरच्या तळेगावमधील 300 एकर जमिनीवरती वक्फ बोर्डाकडून दावा. वक्फ बोर्डाकडून नोटीस बजावण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. या प्रकरणी 20 डिसेंबरला सुनावणी होणार. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील दहिफळ इथं ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेमध्ये भक्तांकडून देवाचा रथ ओढत खंडोबा मंदिराला 5 प्रदक्षिणा. नाशिकच्या येवल्यातील जवान संतोष पवार यांना कर्तव्य बजावताना वीरमरण. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष पवारांनी श्रद्धांजली देण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी. मुंबईच्या वांद्रेमध्ये भरधाव पोर्शे कारची पार्क केलेल्या गाड्यांना धडक. 19 वर्षाच्या तरुणाची अनेक गाड्यांना धडक. शनिवारी पहाटे 2:45 वाजताची घटना. सीसीटीव्हीत रेकॉर्ड. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पालघरमधील वाकडू पाड्यामध्ये पिकअप आणि बाईकचा भीषण अपघात. दोघांचा मृत्यू. पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल. किरकोळ वादातून आईची हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा. 2018 मध्ये वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये विळानं वार करत मुलानं आईची हत्या केली होती. ठाण्यामध्ये एशियन पेंटच्या नावाखाली मद्यतस्करी. 55,79,000 मद्यसाठा जप्त. ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. मीरा भाईंदरमधून बांगलादेशी महिला नवघर पोलिसांच्या ताब्यात. महिलेकडे भारतात वास्तव्यास असल्याचे कोणतेही पुरावे नसल्यानं तिच्यावर गुन्हा दाखल. 3 अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून लैंगिक शोषण. आरोपी शिक्षकाला अटक. अंबरनाथच्या खासगी शाळेतली घटना. लैंगिक शोषणाचं मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची शिक्षकानं धमकी दिली होती. पुण्याच्या हडपसरमध्ये वैदुवाडीत भंगार गोदामाला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. माणगाव कुंडलिका नदीमध्ये बुडालेल्या 4घांपैकी 3रा मृतदेह सापडला. पाण्याचा अंदाज न आल्यानं 4 जण बुडाले होते. एक महिला अद्याप बेपत्ता. सांगलीच्या कवठे महांकाळमधील लोणारवाडीमध्ये शेततळ्यात बुडून 2 बालकांचा मृत्यू. शेततळ्या शेजारी खेळत असताना ही घटना घडली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील फूड मॉल परिसरात अपघात. ट्रक खाली आल्यानं हॉटेल कर्मचाऱ्याचा मृत्यू तर 4 वाहनांचं नुकसान. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. नाशिकच्या मेळा बस स्थानकात चौकशी कक्षाला बस धडकली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस स्थानकात शिरली. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. चालक पोलिसांच्या ताब्यात. भंडाऱ्यामध्ये खडी भरून जाणारा भरधाव ट्रॅक्टर उलटला. ट्रॅक्टर खाली दबल्यानं चालकाचा मृत्यू. धोप मार्गावरची घटना. दौंड तालुक्यातल्या कडेठाणमध्ये एका महिलेवरती बिबट्याचा हल्ला.
शेतात काम करणाऱ्या लताबाई धावडेंचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, परिसरात खळबळ. यवतमाळच्या बोदे गावात गोदाम फोडून 13 लाखांच्या 525 गॅस सिलेंडरची चोरी. या प्रकरणी दारव्हा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 12 कडून घरफोडीच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना 24 तासात अटक. कुरार पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला. चोरीला गेलेलं 7 तोळे सोनं जप्त. बुलढाण्याच्या मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरती पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा पकडला. जवळपास 63 लाखांच्या गुटख्यासह 86 लाखांचा मुद्देमाल जप्त. गोंदियाच्या कुडवामध्ये रेतीची अवैध वाहतूक, 6 टिप्परवर कारवाई. सर्व वाहनांना ताब्यात घेऊन गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले. गेल्या 5 वर्षात चंद्रपूरसह देशातले 60 जिल्हे नक्षलमुक्त केल्याची केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती. सध्या 38 जिल्हे नक्षलग्रस्त असून तेही लवकरच नक्षलमुक्त होतील असा दावाही गृह मंत्रालयानं केला आहे. काँग्रेसकडून पक्षात मोठे बदल केले जाण्याची शक्यता. महाराष्ट्र आणि हरियाणात झालेल्या पराभवानंतर संघटनात्मक बांधणीसाठी काँग्रेसचा प्रयत्न. पक्षाच्या विविध पदांवरती पूर्वीचे चेहरे बदलून नव्या नियुक्त्या केल्या जातील. केंद्र सरकारच्या कर धोरणाबाबत राहुल गांधींकडून प्रश्न उपस्थित. मोदी सरकार नवी टॅक्स स्लॅब आणण्याच्या तयारीत. सर्वसामान्यांची लूट करून अब्जाधीशांचा फायदा करून देण्याचा हा प्रयत्न. राहुल गांधींची टीका. आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांचा जथ्था दिल्लीकडे कूच करणार. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा वाढवली तर अंबालाच्या 11 गावांमध्ये उद्यापर्यंत इंटरनेट सेवा बंद. प्रार्थनास्थळ कायद्याबाबत 12 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी. प्रार्थनास्थळ कायदा 1991च्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होणार. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांविरोधात होत असलेल्या हिंसाचाराबद्दल काहीही माहिती नसल्याची फारुख अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया. काही ऐकलं नाही, काही माहीत नाही, मोदींना त्याबाबत विचारा. फारुख अब्दुल्ला यांचं वक्तव्य. यूपीमध्ये गेल्या 24 तासात 2,500हून अधिक मंदिरं आणि मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवले. पिलीभीतमध्ये मौलानांनी स्वतः स्पीकर काढले तर कानपूरमध्ये मौलानांनी नाराजी व्यक्त केली. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ईडीच्या पथकानं शेअर ब्रोकर गौरव कुमार केडियाला कोलकाता इथून अटक केली. न्यायालयानं गौरवला 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ईडी रायपूर झोनल ऑफिसनं 387 कोटी 99 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. हिमालयात 6 वर्षात सर्वात कमी हिमवृष्टी. गेल्या वर्षीच्या तुलनेत गंगा पात्रात 40% तर सिंधू नदीच्या खोऱ्यातील बर्फाचं आवरण 10 ते 20% कमी. चीनमध्ये लँडिंगवेळी पक्ष्यांचा थवा विमानाला धडकला. चीनच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरची घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड. इस्रायलच्या तेल अवीवमध्ये लोकांची निदर्शनं. हमासच्या ताब्यात असलेल्या पोलिसांच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलन. रशियन सैन्याचा युक्रेनवर हल्ला. 12 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी. हल्ल्यामध्ये अनेक इमारतींचं नुकसान. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला. अष्टलक्ष्मी महोत्सवादरम्यान आयोजित फॅशन शोमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंचा सहभाग. आमिर खान मुलगा जुनैदसाठी 1 दिन नावाचा चित्रपट करत असून स्वतः आमिरही या चित्रपटात काम करणार. या चित्रपटात साई पल्लवीही दिसणार. 1 दिन पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता. पहिल्या बालरंगभूमी संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी. बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं 20 ते 22 डिसेंबर दरम्यान पुण्यातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचं आयोजन. डॉक्टर मोहन आगाशे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल. मी नथुराम गोडसे बोलतोय हे बहुचर्चित नाटक आता हिंदीतही. निर्माते परितोष पेंटर, सेजल दीपक पेंटर आणि लेखक दिग्दर्शक भरत दाभोळकर यांचा पुढाकार. नथुराम गोडसे को मरना होगा या हिंदी नाटकाचे 2 विशेष प्रयोग रविवारी 15 डिसेंबरला पुण्यात होतील. अभिनेत्री सारा अली खान केदारनाथाच्या दर्शनाला. केदारनाथ चित्रपटाला 6 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दर्शन घेतलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.